तर नमस्कार बंधू भगिनींनो, कसे काय बरे असत ना. तर आज हा डे 2 म्हणजे आपल्या 13 डेजचो दुसरो दिवस. तर आज बघूक गावतला की तुमका मी पगोली आपता म्हणजे आम्ही कुर्ले पकडूचा कसा काय आता पावसाळा चालू झालो तर कुर्ले कसे काय वगैरे पकडायचे. तर कुर्ले पकडूसाठी पगोली, तर पगोली कसे काय बनवायचे, तर ते कसे काय बनवतात ते तुमका आज दाखवतलं. तर चला बघूया. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बघूया. तर मित्रांनो, पगोली करूसाठी या बघा अशी शीख सगळ्यात महत्त्वाची आहे. हे बघा अशी तिका गोल बनवलेली आहे आम्ही. हे बघा रशी लागतेली आणि जाळा मी एक बोटीचा घेतलं आहे. तुमका जसा हवा असतात तसं तुम्ही घेऊ शकता. हे बघा आणि धागो लागतो एका तडशी म्हणतात शिवण्यासाठी. हे बघा हो झाडा विणीचा धागो आहे बघा आणि एक दारेची कैची. तर आता कशी विणतले ती दाखवते तुमका. चला बघूया. तरी बघा अशा शेगेत आपण असा जाळा पहिला भरून घ्यायचा. हे बघा हे जाळ्याचे असे तुकडे म्हणजे होल तेवढा कसा आहे बघा असा भरून घ्यायचा. आपल्याला जेवढा हवा तेवढा आपण टाकून घ्यायचं होल. मित्र मी बघा हे टाकते ते बघा आणि असं पुढे चालवून घ्यायचं. हा बघा एवढा झाला ना पैसे कट करूचा. कसा कट करायचा दाखवते. तर या बघा आपण असं आता भरून घेतलं तर आता कट करून घेऊया. तर चला बघूया कसा कट करायचा. या बघा कट करताना पण कसा हे बघा हे असे मध्ये मध्ये गाठी मारलेले आहेत. त्याचे आपण मधसून कापायचं जरा वरती पण ना आणि खाली पण ना. या बघा
आता आपल्या काय करू होता ही रिंग आहे ना ती अशी बांधायची या आणि नंतर एका शिलाई मारू. तर आधी आपण सगळ्यात पहिली रिंग बांधून घेऊया. तर चला. तरी बघा ही अशी रशी घ्यायची, ती अशी ह्या फिरवायची, अशी फिरवायची बघा. आपली गाठ तयार होते ती बघा. अशी गाठ तयार झाली. जरा छोटी करून घेऊया. बघा अशी गाठ तयार झाली. ओढायची, जरा टाईट करायची. ही बाकीची रशी कापून टाकायची. हे बघा ह्या रिंगमध्ये हे घालायची. आता आपल्याला एवढ्या ही तार अशी करूची आहे. मग आपण हवी एवढी घेऊया. आपल्याला हवी तेवढी रशी घेऊया आणि बाकीची कट करायची. बघा ही अशी घेतलं, अशी घ्यायची. हे बघा कशी गाठ घालते, अशी गाठ घालून घ्या. पॉज. हे बघा बाकीची ना कट करून टाकायची. हे बघा धागवा आपली थोडीशी धागो टाकायची, एक गाठ मारायची आणि गाठ आपल्याला जेवढी हवी तेवढी गाठ मारून घ्यायची. बाकी धागा आपण कट करून टाकतो आणि आपला शिवतलो बघा कसा एक ह्याच्यात घालून घ्यायचा, एक ह्याच्यात घालून घ्यायचा. हे बघा गाठ आपली ऑटोमॅटिक तयार होते.
तर मित्रांनो, हे बघा आता कोण कोण काय करतात आणि असं डायरेक्ट शिवतात, असं शिवत येतं. हे बघा, तर आपण असा नाही शिवायचा. हे बघा, डायरेक्ट पिशवी तयार करायची. बघा, अशी तळशी घालायची. हे बघा, जशी आपण वरती भरून घेतलो ना तशी सेम प्रोसेस करूच्या खाली पण. हे बघा, थोडं झाला तर पुढे थोडं सरकवायचा. हे बघा, अशी पिशवी तयार होते. आपण नंतर ही आपण ही पहिली गाठ घातलेलं हे येतलं. हे बघा, पहिल्यावरती आपण काही गाठ घालायची. बघा, अशी ओढून घ्यायची. काही आपली जी पिशवी झालेली ती लॉक होते. आता ही गाठ कशी घालायची ती बघा. आपली पूर्ण पिशवी लॉक झाली. बघा, त्याच्यानंतर आपण 2 गाठी एक्स्ट्रा मारून घेतो कारण सुटतं नाही म्हणून. नंतर बाकीचे धागो कट करायचं. आपली पगोली मेनवाली जी आहे ती आपली बनवून तयार झालेली आहे. बघा, एवढी होते. आपण उलटी केलं तर उलटी पण होते. हे बघा, एवढी पगोली आहे. तर आपल्या की साईडला ठेवतो. हे बघा, आपल्याकडे रशी आहे. ही बघा, एवढी आपण साईज घेतलं रशीची. एवढी एवढी रशी घेतलो आपण आणि हा एक गाड घालायची. बघा, ही बघा, अशी गाड घालायची, खेचायची, तिकडे टाईट करायची फुल. नंतर ही रशी अशी आहे मित्रांनो की तिका 3 रशी एकत्र करून एक रशी बनलेली आहे. ती का सोडवायची कशी. हे बघा, अशी फिरवायची आणि एक रशी खेचायची त्याची कोणती पण. अशी खेचलास की हा असा तयार होतं डायमंड. हे का अजून असा इकडून खेचायचा आणि इकडून पुढे सरकवायचं त्यामध्ये. हे बघा, अशी रशी सुटली. सेम प्रोसेस दुसऱ्या रशी तुकड्यात पण करायची. बघा, आपले एका रशीचे 3 तुकडे झालेले आहेत. हे बघा, आता मेन पगोली घ्यायची. बघा, हे का बांधायची कशी. ही आता एक तुकडं ही बघा असं बांधायचं. आपण बाकीची रशी कट करून टाकतो. एक हवे होतेली. बघा, आता आपण दुसऱ्या रशीचा टोक हा बांधतो.
त्याचा पण सेम प्रोसेस. आता मित्रांनो मेनचं काम आहे बघा, पगोलीची ही तिसरी टोक आहे रशीचा. आपल्याला बॅलन्स करूचा की एवढ्या बॅलन्सवरती राहा काय बघा, असा गोल राहा का नीट, नाहीतर एका साईडसून असं खाली एका साईडसून वर असं राहतं का नाही बघा, असं नीट पूर्ण बॅलन्स राहतो. आणि दुसरा टोक पण बांधून घ्यायचा बघा. आपण ते मेजरमेंट घेतलेला होता रशीचा. आपली पगोली मेनवाली बनवून तयार झालेली आहे बघा. तर आता आपल्याला जेवढी रशी हवी आहे बघा, जेवढी रशी हवी आहे तेवढी आपण घ्यायची. एवढी रशी घेतली आहे बघा, कट केलं आहे हे बघा. एवढी मी रशी बांधलेली आहे. आता आपला मेन पगोली झालेली आहे. तर एका आतमध्ये कुर्लीसाठी जसं चारो बांधूचं लागतं, म्हणजे आपण कोंबडीचे पाय वगैरे असे आपण बांधतो, ते कशावरती आधारित बांधायचे ते तुमका दाखवते. हे बघा, रशीचं एक तुकडं, एक टोक असा रिंगच्या साह्यात बांधायचा. काय बघा, हे बांधलं. एक्स्ट्रा ठेवायचं ना, कारण कुर्ली लागला काय तर तिथं समजतं की आपण त्याच्यासाठी फासो टाकलेलो आहे. बघा एवढा येतं. आपण हवे असं मेजरमेंट घ्यायचं आणि बघा अशा प्रकारे हा एक गाठ घालायची. ही गाठ कशासाठी आहे ती तुमका नंतर दाखवतेले. बघा आपण एवढी अंदाजाने गाठ घ्यायची, ती बरोबर सेंटरला असं ही बघा, बघा सेंटरला. आता हा एक त्याचा दुसरा रशीचा टोक बांधूचा. आपण एवढी रशी घेतलं, पण इकडे पण भाग सेम राहावं किंवा इकडे पण सेम राहावं, आपण तेवढ्या अंदाजाने घेतलं बघा. होय तर मित्रांनो तुमका मगाशी सांगितलेलं आहे ह्या असा कशात ठेवलेला. तर ह्या असा ठेवलेला की हा बघा, हा कट करायचा आणि ह्याच्यात तुमची ज्या काय ते जो चारू असत जो खेकड्यांका पकडूसाठी तो बघा ह्याच्यात चारू अडकवायचं आणि ही अशी गाठ मारायची. तरी बघा ही आपली रेडी झालेली आहे पगोली. बघा असे आपण भरपूर पगोले बनवलेले आहोत. तर तुमका असे उद्या असे ह्याच पगोल्यानी आपण कुर्ले वगैरे पकडतलो ते उद्या तुमका दाखवतलो. त्याचं नवीन नेक्स्ट ब्लॉग येईल पुढील दिवसाचो डे 13 तिसऱ्या भागात. तर उद्या आपण कुर्ले पकडण्याची व्हिडिओ बघूया. तर आजच्या डे 13 दुसऱ्या भागात आपण आज कुर्लेचा जाळा म्हणजे पगोला कसा बनवला होता बघितलं. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.